इडली डोशासोबत चटणी खायची म्हणजे सगळ्यांना असं वाटतं, की ती फक्त ओल्या नारळाचीच केली पाहिजे तरच ती चटणी होते. पण तुम्हाला सांगते फक्त नारळाची नाही, बिन नारळाची देखील चटणी करू शकतो. ती इतकी कमाल आणि रुचकर लागते तुम्हाला सांगते. मग ती इडलीसोबत खा, डोशासोबत खा, उत्तप्प्यासोबत खा, नाहीतर घावणासोबत खा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 2 प्रकारच्या चटण्या बघणार आहोत. एक तर नारळाची करणारच आहोत. ती वेगळी आहे हां. नेहमीच्या चटणीसारखी नाहीये, वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. आणि दुसरी चटणी आहे, ज्यामध्ये नारळाचा वापरच करणार नाही आहोत. हो, बिन नारळाची चटणी पण दिसायला आणि चवीला काय लागते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी बिन नारळाच्या चटणीसाठी साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. अर्धा कप किंवा अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे, 3-4 सुक्या लाल मिरच्या, चिंचेचा कोळ 3 ते 4 चमचे, चवीपुरतं मीठ, 2 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा. आणि यासोबतच दोनही चटण्यांसाठी एक कॉमन फोडणी करणार आहोत. ती फोडणी या चटण्यांवर आपण घालणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचे आहेत शेंगदाणे. आणि शेंगदाणे हलके भाजून घ्यायचे. शेंगदाणे हलकेसे भाजत आले तर शेंगदाणे भाजत आलेत कसं कळतं हे बघा. चटचट चटचट आवाज येतो म्हणजे त्यातलं जे पाण्याचा अंश आहे तो निघायचा प्रयत्न करतो. आता यामध्ये या सुक्या लाल मिरच्या ज्या आपण घेतल्यात त्या आपण घालूयात म्हणजे त्याही छान भाजून निघतील शेंगदाण्यासोबत. पण शेंगदाणे भाजून झालेत, तव्याच्या उष्णतेमध्ये मिरची पण भाजून होईल. आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण हलकंसं थंड करूयात. चला आता हे भाजलेले शेंगदाणे आणि मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले. यामध्ये घालूयात लसूण. खूप लसूण घालायची गरज नाही आहे, 2-3 पाकळ्या पुरेशा होतात. आल्याचा तुकडा, चवीपुरतं मीठ. आधी आहे ना पाणी कोळ काही न घालता हे सुकं सुकं फिरवायचं. हे असं सुकं फिरवून घेतलं ना की चटणी एकसंध व्हायला मदत होते. हे बघा एकदम बारीक पूड झाली की नाही. रंग पण बघा किती सुरेख आला. आता यामध्ये हा चिंचेचा कोळ आहे हा घालायचा. कोळाने ना ती मस्त अशी चव लागते चटणीला. त्यामुळे चिंचेचा कोळ अगदी नाही घातलं तर बुटूक जरी घातलं तरी चालेल. पाणी घालायचं, झाकण लावायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायची. चला चटणी तयार आहे. वा, रंग बघा. चला आणि कन्सिस्टन्सी पण बघा. वा 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 वा, बहारदार, काय सुरेख झाली आहे. ही बिन नारळाची चटणी तयार आहे. आता आपण नारळाची चटणी कशी करायची तेही बघूया, पण खूप वेगळी पद्धत आहे. आता पुढची चटणी करूयात. तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. अर्धा कप ओल्या नारळाचा खाव, 2 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, 7-8 कढीपत्त्याची पानं, चवीपुरतं मीठ, शेंगदाणे, चणा डाळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. इतकं बेसिक हाताखालचं साहित्य लागतं पण चटणी एकदम रुचकर होते. सगळ्यात आधी अगदी थोडंसं तेल घ्यायचं. यामध्ये शेंगदाणे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजत आले, शेंगदाणे छान भाजलेत कसं कळतं हे बघा. हे चटचट चटचट उडतं. आता यामध्ये चणा डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, अशी तेलावर परतलेल्या मिरचीचा पण वेगळा सुवास दरवळतो, आणि 1 लसूण पाकळी. आता हे मिसळायचं. गॅस बंद करूयात आणि मिश्रण हलकंसं थंड करून घेऊया. भाजलेले सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता यामध्ये ओल्या नारळाचा खाव, त्यासोबतच कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. झाकण लावायचं. पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये आधी फिरवायचं. यामध्ये 1 चिंचेचं बुटूक देखील घालते. नाही घातलं काही हरकत नाही. चमचाभर दही किंवा लिंबाचा रस आंबटपणासाठी घालू शकता. हे सुकं सुकं वाटलं ना की हे बघा, हे एकसारखं व्हायला मदत होते. हे बघा
आधीच पाणी घातलं की मग हे काही काही मग खडे जिन्नस असतात ते तसेच राहतात. त्यामध्ये पाणी घालूयात आणि चांगलं आता एक संध होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं. चला, ही देखील चटणी तयार आहे. रंग, चव आणि कन्सिस्टन्सी बघा. आ हा हा हा, क्या बात आहे. चला, चटणीला फोडणी घालायची. तर इथे तेल गरम केलंय, 4 चमचे तेल गरम केलंय, म्हणजे दोन्ही चटणीला पुरून येईल. गरम गरम तेलामध्ये सगळ्यात आधी मोहरी. मोहरी छान चुटचुटली पाहिजे, मगच पुढचं जिन्नस घालूयात. मोहरी छान चुटचुटली की गॅस बंद करायचा, म्हणजे पुढची फोडणी अजिबात करपत नाही. त्यामुळे गॅस बंद करणं गरजेचं आहे. जिरं, हिंग, कढीपत्ता, वा, आणि सुकी लाल मिरची. सुकी लाल मिरची शेवटी टाका, आधी टाकली ना की त्याला जरा काळपट रंग येतो, म्हणून शेवटी टाकायची. चला, आता ही चुरचुरीत फोडणी बहारदार अशा चटणीवर. आहा, काय दिसतीये. आणि या चटणीवर देखील फोडणी घालूया. मस्त. आहा, खमंग अशा दोनही चटण्या तयार आहेत. आणि काय खमंग फोडणी बसली. अशी फोडणी खमंग झाली ना की असा कमाल सुवास तरवळतो, तुम्हाला सांगते. तर या दोनही चटण्या अशाच खाऊ शकता, पोळीसोबत पण खाऊ शकता, पण मेन इडलीसोबत, डोशासोबत, उत्तप्पा, घावण कमाल लागते. जास्त टिकत नाही, 1 दिवस फार फार तर टिकते, तीही फ्रीजमध्ये ठेवली तर, कारण यामध्ये शेंगदाणे आणि ओला नारळ आहे, ताजा नारळ आहे. त्यामुळे अशा चटण्या लगेच करायच्या, लगेच संपवायच्या. 30-30 चटणी खाऊन कंटाळा आला तर ही पण पद्धत एकदा जरूर ट्राय करा. खूप सुंदर होतात, चवदार लागतात. पुन्हा भेटूयात अशाच खमंग फोडणीच्या रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.